सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। देशात वेगवान वाहतुकीचं जाळं निर्माण करायचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक राष्ट्रीय महामार्ग बनवत देशामध्ये जलद दळणवळणाचं माध्यम उपलब्ध करून दिलं। मात्र लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली, तसंच 2 पदरीचा 4 पदरी आणि 4 पदरींचा 6 पदरी मार्ग देखील होऊ लागला। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ही 6 पदरीकरणाला काही अपवाद ठरलेला नाहीये। त्याचं कामही मोठ्या दिमाखात सुरू झालं। मात्र सध्या हाच महामार्ग ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। सविस्तर पाहूयात। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची कोल्हापुरात दुरावस्था। मुख्य रस्त्यासह सर्व्हिस रोडवर खड्डेच खड्डे। वाहन चालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप। प्रचंड आर्थिक नुकसानाशी प्रवाशांचा सामना। 6 पदरी महामार्ग, सुसाट वाहतूक आणि वेळेची बचत ही संकल्पना ठेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे कोल्हापूर 6 पदरी महामार्गाचं काम हाती घेतलं। मात्र ठिकठिकाणी ठेकेदारांच्या तिरंगाईमुळे कोल्हापूर पुणे हा महामार्ग सध्या समस्यांच्या विळख्यात सापडलाय। एकाच वेळी ठिकठिकाणी रस्ते उखडून ठेवल्यानं तसेच महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक प्रवासी हैराण झालेले आहेत। त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारनं आता लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली। पुणे बंगळुरू महामार्गावर सध्या 6 पदरी रस्त्याचं काम सुरू आहे। 6 पदरी महामार्ग, सुसाट वाहतूक आणि वेळेची बचत अशी स्वप्न केंद्रीय वाहतूक मंत्र्यांसोबतच या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो वाहन चालकांना पडत होती। मात्र वास्तविक या महामार्गाचं चित्र वेगळंच आहे। कोल्हापूर ते सातारा दरम्यान असणाऱ्या महामार्गाचं काम ज्या ठेकेदारांनी घेतलंय त्याच ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। अनेक ठिकाणी एकाच वेळी रस्ते खोदून ठेवल्यानं तसेच सर्व्हिस रोडवर खड्डे पडल्यानं या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं तर सुरू आहेच, मात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यामुळे कोल्हापूरहून पुण्याला जाण्यासाठी ज्या मार्गावर 4 ते 4.5 तास लागत होते त्याच मार्गावर सध्या 8 ते 9 तास लागतात। महामार्गाच्या कामात ठेकेदारांकडून दिरंगाई होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळाली असून या कामात चालढकल करणाऱ्यांना नितीन गडकरी कारवाई करतील अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। आम्ही सुद्धा नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेलो आहे। नितीन गडकरी साहेबांना हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दल फार मोठा राग आहे। त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुद्धा बेतात होते, परंतु काही तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल, म्हणून त्याची मुदत कधी आहे ते वाट पाहत आहेत। परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खऱ्या आहेत। तर दुसरीकडे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा मुद्दा हा विधानसभेमध्ये चर्चेला गेला होता। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा संपूर्ण पंचनामाच विधानसभेत मांडला होता। तर रस्ते खराब असताना टोल का द्यायचा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं होतं। हा राष्ट्रीय महामार्ग 6 पदरी करायचं काम आणि मोठा रस्ता करायचं काम चालू आहे। या ठिकाणी अत्यंत नागरिकांना पर्यटक वाहनधारकांना नाहक त्रास व्हायला लागलाय। रस्ते करायचं काम चालू असताना टोल कशाबद्दल गोळा करायचं चालू आहे। माझी या ठिकाणी मागणी आहे की कोल्हापूर पासून पुण्याच्या अलीकडे पर्यंत जे टोल नाके आहेत ते सगळे टोल बंद करावेत। या मार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे अर्धवट उड्डाणपुलाचं बांधकाम करून ठेवलंय। अनेक महिने काम रेंगाळल्यामुळे इथं रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारी मशिनरी धुळखात पडली आहे। महामार्गाच्या मधोमध अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या महामार्गावर प्रवास करत असताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते। महामार्गच काय तर टोल वसुली करण्यासाठी बांधण्यात आलेल्या टोल नाक्याच्या परिसरात सुद्धा मोठे खड्डे पडल्यानं नागरिकांमधून रोष व्यक्त होतोय। 2 तासांचा प्रवास 4 तासांवर तर 4 तासांचा प्रवास तब्बल 8 ते 9 तासांवर गेल्यामुळे प्रवासी आणि वाहतूकदार संतापलेले आहेत। हा संपूर्ण महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असताना सरकारी अधिकारी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतायत। त्यामुळे ठेकेदारांची मनमानी वाढल्याची तक्रार देखील वाहन चालकांकडून होताना पाहायला मिळते। लोकांना नाहक त्रास या प्रवास करताना होत आहे आणि यामुळे काय झाले वेळेची पण
वेळेचा अपव्यय व्हायला लागलाय. लोकांना त्यांची कामही वेळेत होत नाहीत. अशा सगळ्या गोष्टी या आम्हाला या महामार्गावरती प्रवासी म्हणून सहन करावं लागत आहे. पुण्याला जात असताना 4 तासामध्ये पुण्याला पोहोचत होते. आज 8 ते 9 तास पुण्याला जाण्यासाठी लागतात. आणि ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती तिथे इंधन इतकं वाया जाते, म्हणजे लोकांचा वेळ वाया जातो, इंधन वाया जाते. शासनानं जर प्रोजेक्ट तुम्हाला फास्ट करायचा नव्हता तर तुम्ही तुमच्याकडे काय यंत्रणा नव्हती तर तुम्ही हा प्रोजेक्ट हाती घ्यायला नको पाहिजे होता. राज्यात महामार्गाचे जाळे इतर राज्यांसोबत जोडली जावी आणि प्रवास वेगवान व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले. मात्र हे प्रकल्प हाती घेत असताना ते वेळेत पूर्ण होत आहेत का, ठेकेदार त्याला प्रतिसाद देत आहेत का आणि उत्तम दर्जाचे प्रकल्प होत आहेत का याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. महामार्गाचा प्रवास खरं तर प्रवाशांसाठी सुखकर व्हावा अशी माफक अपेक्षा प्रवाशांची असते. मात्र ही अपेक्षा म्हणजे आता केवळ स्वप्नच राहिलंय की काय असंच म्हणावं लागेल. लवकरात लवकर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण व्हावा आणि चांगल्या दर्जाचं काम व्हावं अशी अपेक्षा वाहन चालक आणि नागरिकातून व्यक्त होताना पाहायला मिळते. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.